टाळ्या 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 ऐका ना त्यांना समजून सांगायचं बसून सांगायचं असतं हा त्यांना सांगू द्या समजून थोडा लावू द्या आता त्या उंच टेकडी मोराची उपमा दिली बघा प्राण्याची पक्ष्याची मग तो उंच टेकडी बसून आणि तो निहाळीतो शेत पिकलंय का नाही अजून त्याला आपला जो बांधव असतो तो त्याला मोरांवरती जबाबदारी देतो उंच टेकडावर बसलाय पण तो निहाळ कुठं कुठं शेत पिकलंय कुठं नाही काय कसं आणि मग ते त्याला मग तो उडायला आपण पंख्यान म्हणतो मग तो मोर म्हणतो आपला पूर्वज म्हणतात त्यांना तू उडून जाय पंख्यावरती तारून तो म्हणतो मी कसं जाऊ मग उडू आणि पंख्यानं असं तारून जा आणि मग त्याच्यानंतर आपण हे करतो मग आपण हिरवाचं देव म्हणतो मोराचा हे मानतो ना मोराला आपण हिरवा देव म्हणतो ना आदिवासी मग त्यांच्या पिसा मग मोराच्या पिसा वगैरे देव बैल म्हणजे मोराच्या पिसावर आपण आदिवासीचे देव मानवतात म्हणजे चौकळचे आणि म्हणजे जेवढे त्याच्या मोराच्या पिसाच नाव घ्यायचं आणि त्याच्यावर ते देव प्रगट करायचे असं असते मग आता इथून आतापर्यंत हे आता फास्ट होईल हा इथून पुढं फास्ट जाम होईल आम्ही कसं आता आम्ही ना 4-5 2 गाणे 2-3 गाणे सांगून नाचून दाखवतो आणि मग ड्रॉप करू गीत गीत याला म्हणतात गीत म्हणजे अजून गीत वेगवेगळे असतात निसर्गातले जे रूप आहेत हा सगळ्या देवांच्या फार ते खंड किती आहे आपल्या पृथ्वी ते खंडाचे पण किती असतात हा तितका आता हे जर एक दिवस काढाय म्हणजे पित्र असले ना रात्र काढी ही मंडळी सगळी मग असं थोड्या वेळ एकांताच नाचायचे परत हे गीत म्हणायचा चहा वगैरे थोड्या गप्पा मारायच्या 5-10 मिनिट परत एकदम आज कसं एकदम सांगून सगळं मग त्याच्यात फार सगळे पूर्वजही उतरवायचे पितोर लावायचं मग पितोर त्याला पितोर म्हणतात त्याच्यात मग सगळे पूर्वज मग फार ते स्वर्गातले स्वर्ग असतो त्याचे माणसाचे दरवाजे कसे 6 दिसे का सोन्याचे दरवाजे असं ते सांगितलं आता आम्ही ना 2-3 गाणे आमच्या पद्धती सगळे नसतो ड्रॉप करू मग तुम्हाला हे भारी प्रत्येक तिकट करून नाही तर ए शुभम क्लिक करू दे यार म्हणजे डान्सचे वेगळे आणि